पत्तेल्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये खडे मसाले आणि त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी व्यवस्थित फुलल्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरलेला टाकलेला आहे। कांदा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। हाय फ्रेंड्स, मी श्वेता, स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर। यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे 1 चमचा। तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर 1 वाटी मी सोया चंक्स टाकलेले आहेत। तर हे सुद्धा तेलावर आपण परतून घेऊया, खूप भारी टेस्ट लागते। व्यवस्थित परतल्यानंतर सुखे मसाले ॲड करूया। 1 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला। गरम मसाल्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये फ्रोझन मटार ॲड केलेले आहे अर्धी वाटी। तुम्ही याऐवजी बटाटा किंवा साधे मटार सुद्धा वापरू शकता। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 1 वाटी बासमती राईस घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो ॲड करून घेऊया। त्यानंतर मसाल्यांमध्ये तांदूळ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवावी। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया। मी 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आता 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवावी। त्यानंतर परत 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि वरून 1 चमचा तूप ॲड करूया। तुपाने खूप छान असा स्मेल येते आणि मोकळासुद्धा राईस होतो आपला। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूया आणि झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊया। भात शिजायला मला 10 ते 15 मिनटं लागलेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा मोकळा आपला सुटसुटीत असा राईस झालेला आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। इंस्टा फेसबुकवाल्यांनी फॉलो करा। बाय बाय।